हाय, मी सुनीता. आज तुमच्यासाठी अंडा तवा मसाला ही नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एक पातेले घेऊन त्यामध्ये 6 अंडी घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अंडी उकडवण्यासाठी पाणी घेतलेले आहे व त्यावर वरतून चिमूटभर मीठ टाकून घेत आहे. आणि आता अंडी उकडविण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे. अंडी उकडवताना वरतून कधीही थोडेसे मीठ टाकावे, म्हणजे अंडी उकडताना फुटतही नाही आणि पटकन उकडल्या जातात आणि त्याची टरफलंसुद्धा खूप लवकर निघतात. बघा तर मग आता इकडे सर्व अंडी उकडून झालेली आहेत. अंडी खूप छान उकडलेली आहेत आणि टरफलंसुद्धा त्याचे एकदम फास्टमध्ये निघालेली आहेत. आता सर्व अंडी सोलून झाल्यानंतर मी त्याचे एका दोऱ्याच्या साहाय्याने 2 काप करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दोऱ्याने 2 काप झालेले आहे आणि अंडी किती सुंदर कापल्या गेलेली आहेत. बघा, चाकूने केलं तर थोडंसं ओबडधाबड होतं आणि नीट कापल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा दोऱ्याने असा ट्राय करा. खूप छान दिसतं, खायलाही छान दिसतं आणि वाटतंही छान. हे बघा, माझी सर्व अंडी किती छान दिसत आहे आणि अंडी कापल्या पण खूप छान गेलेली आहेत. आता आपण इकडे ग्रेव्ही करण्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आलं, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत. हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. त्यानंतर अंडी फ्राय करण्यासाठी मी तव्यावर थोडेसे तेल टाकून घेत आहे. बघा तुम्ही, आता तेल तापल्यानंतर मी त्यावरती सर्व अंडी माझी एक एक करून टाकून घेणार आहे. अजून तेल थोडंसं तापत आहे. तवा थोडासा माझा जाड आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. आता तवा तापलेला आहे. मी त्यामध्ये वरतून अंडी टाकून घेत आहे. अंडी किती सुंदर दिसत आहे बघा, दोऱ्याच्या साहाय्याने खूपच छान कापल्या गेलेले आहेत. बघा, अंडी तव्याला एकदम प्लेनपणे चिकटल्या गेलेले आहेत आणि तव्यावर मी सगळीकडे पूर्ण तेल पसरून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता किंवा गावरान तूपसुद्धा घेऊ शकता. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याने त्याने घ्यावे. मी तर तेलाचाच वापर करते, त्याच्यामुळे मी तेलच घेतलेलं आहे. अंडी फ्राय होत आहे. अंडी फ्राय होताना थोडासा फेस येतो, कारण की अंडी उकडलेली असतात. बघा तुम्ही, अंडी आता छानपैकी फ्राय होत आहे आणि पूर्ण छान फ्राय होऊन झाल्यानंतर त्याचा फेस पूर्णपणे बंद होतो. बघा तुम्ही, सर्व अंडी आता एकदमच छान फ्राय होत आलेली आहे. खालच्या साईडनं आपल्याला दोन्ही साईडनी छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे अंडे खूप टेस्टी लागतात. आपण अशीसुद्धा नुसती ह्यावर मिरची भुकटी आणि मीठ टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून नुसतीसुद्धा खाऊ शकतो. पण आपल्याला चपातीसोबत खाण्यासाठी थोडासा ग्रेव्ही करायची मसाल्याची, त्याच्यामुळे आपण आता ती सर्व अंडी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघा तुम्ही, आता ग्रेव्ही फ्राय करण्यासाठी आपण थोडेसे तव्यावर परत थोडेसे तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता मी त्यानंतर जो मसाला बारीक केलेला होता मिक्सरमध्ये, त्याच्यातला थोडासाच मसाला मी ह्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे, कारण की आपल्याला अंडा करी करायची नाही आहे, अंडा तवा मसाला करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडासाच मसाला फ्राय करून अंड्याला त्यामध्ये परतवायचे आहे. आता त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमूटभर गोडा मसाला, थोडीशी हळद, थोडासा घरातला दळलेला मसाला, थोडासा प्रवीण मसाला आणि थोडीशी मिरची बुकटी, हे सर्व मी टाकून छानपैकी फ्राय करून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मसाला मस्त फ्राय झाला. आता त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही, त्याच्यामुळे पाणी थोडेच टाकायचे आहे. ग्रेव्हीला खूप छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि ग्रेव्ही खूप छान दिसतही आहे. आपल्याला जास्त पातळ करायची नाही, त्याच्यामुळे आपल्याला अशीच ग्रेव्ही छान आहे. त्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर परत 2 मिनटं अशीच ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान परतली तर अंडे त्यामध्ये एकदम छान खायला लागतात. आणि अशी तवा अंडा मसाला केला तर हा पोळीसोबत एकदम छान लागतो. गरम गरम पोळी, चपाती आणि तवा अंडा मसाला तुम्ही खाऊन बघा, कधीतरी करून बघा, खूप छान लागतं. आता मसाला परतून झालेला आहे माझा. त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता त्या मसाल्यामध्येच मी आपली उकडलेली अंडी टाकणार आहे, फ्राय केलेली. बघा तुम्ही, आता मी सर्व अंडी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे.
अंडी खूप छान दिसत आहे आणि आता मसालासुद्धा खूप छान टेस्टी झालेला आहे, त्याच्यामुळे ते एकदम भन्नाटच लागणार आहे. वासच खूप छान येत आहे, त्याच्यामुळे घरात एकदम मस्त वाटत आहे. असं वाटतं कधी खाऊ आपण लगेच. एकदम छान वाटत आहे. बघा तुम्ही, मी मसाला पूर्ण अंड्यांवर टाकून घेत आहे. अंडी मी आता पूर्ण उलटी करून घेणार आहे. बघा तुम्ही, मी अंडी दोन्ही साईडने फ्राय करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे अंडीसुद्धा थोडीशी कडक आणि एकदम छान टेस्ट आलेली आहे. तुम्ही बघा, आता अंडी मसाला खूप छान लागत आहे. ह्याला म्हणतात तवा अंडा मसाला. आता त्यावर आपण परत थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून आपण ती गरमागरम चपातीसोबत खायची आहे. बघा कशा पद्धतीने झाला माझा अंडा तवा मसाला. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.